वेलकम टू एंजल वन स्मॉल केस सेक्शन. तुमच्या होम स्क्रीनवरती जर तुम्ही थोडं खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला क्विक ॲक्सेसमध्ये स्मॉल केसच्या विंडोला ॲक्सेस करता येईल. क्विक ॲक्सेसमध्ये जावा, तुम्ही स्मॉल केसवरती क्लिक करा. जेव्हा तुम्ही स्मॉल केस ओपन कराल त्या स्मॉल केसमध्ये ऑथराईज करून तुम्हाला एंट्री करता येईल आणि इथून तुम्ही जे कोणती स्मॉल केस तुम्हाला पाहिजे त्या स्मॉल केसमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्या स्मॉल केसला व्यवस्थित त्यांचे होल्डिंग्स चेक करू शकता. याच्यामध्ये आल्यावरती इनिशियली बघा, मी तुमच्यासाठी 2 स्मॉल केसेस ऑलरेडी फिल्टर आउट करून ठेवले आहेत. त्यातलं एकाचं नाव आहे एंजल वन ARQ प्राईम स्मार्ट बीटा आणि दुसऱ्याचं नाव आहे ग्रोथ अँड इन्कम मॉडेल. ह्यातलं कोणतंही एक स्मॉल केस बघू शकता. ह्या फ्री ऑफ कॉस्ट असलेल्या स्मॉल केस आहेत. त्यामुळे स्मॉल केसला तुम्हाला जर बघायचं असेल तर ARQ मॉडेलवरती जा आणि इथं तुम्ही सर्च करा. ARQ प्राईम हा वर्ड जर तुम्ही सर्च केला तर बघा एंजल वन ARQ स्मार्ट बीटा ही तुम्हाला स्मॉल केस बघायला मिळेल. ही स्मॉल केस ओपन केलं की त्या स्मॉल केस रिलेटेड तुम्हाला सर्व डिटेल्स बघायला मिळतील. ही एक इक्विटी पोर्टफोलिओ आहे. त्याच्यामध्ये तुमच्या 15 स्टॉक्स पोर्टफोलिओमध्ये असणार आहेत आणि ही एका सेबी रजिस्टर्ड RA कडून मॅनेज केली जाणारी स्मॉल केस आहे, लक्षात ठेवा. त्यांच्याही डिटेल्स तुम्हाला सर्व खाली बघायला मिळणार आहेत. त्यांच्याकडे मार्केटमध्ये 25 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. त्यासोबत त्याच्यामध्ये कोणते कोणते स्टॉक्स आहेत, त्यांच्यामध्ये किती ती वेटेज आहे. 15 तो बघा ॲट ग्लान्समध्ये बघू शकता 15 स्टॉक्स आहेत आणि लेटेस्ट 8 डिसेंबर 2025ला रिबॅलन्सिंग झाली आहे. जेव्हा जेव्हा ह्या 15तले 2-3 स्टॉक्समध्ये त्यांना जर एक्झिट करायची असेल तर ते स्टॉक्समध्ये ते तुम्हाला एक्झिट करायला सांगतात. नवीन स्टॉक्स बाय करायचे असतील तर नवीन स्टॉक्स कोणते बाय केले पाहिजेत त्याचीही आयडिया तुम्हाला इथे कंटिन्युअसली बघायला मिळते. तुम्ही आत्ता जाऊन त्याचं करंट वेटेज आणि होल्डिंग चेक करू शकता आणि इन्व्हेस्ट नाववरती क्लिक करून तुम्हाला जर त्याच्यामध्ये वन टाईम इन्व्हेस्टमेंट करून SIP सेटअप करायची असेल तर तुम्हाला करता येईल किंवा तुम्ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट जरी केली तरीसुद्धा ती तुम्हाला करता येईल. कोणतीही ऑर्डर टाईप कन्फर्म करा. आता मिनिमम त्या 15 स्टॉक्समध्ये ज्या प्रकारे त्यांनी वेटेज असाइन केलेलं आहे त्या प्रमाणात त्या प्रपोर्शनमध्ये ते स्टॉक्स बाय करण्यासाठी मिनिमम ह्या स्मॉल केसमध्ये 63,000 रुपयांची गुंतवणूक करायची आहे. तुम्ही कन्फर्म करू शकता. मग सर्व ऑर्डर्स तुमच्या इथूनच एंजल वनच्या प्लॅटफॉर्ममध्ये कंप्लीट होतील. जेव्हा तुमचे ट्रेड एक्झिक्यूट होतील तुमच्या पोर्टफोलिओ सेक्शनमध्ये सर्वात लास्टला इन्व्हेस्टमेंट पिक्स हा ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. त्यामध्ये तुमच्या आता करंट कोणते स्टॉक्स इन्व्हेस्टेड आहेत त्या ARQ प्राईम स्मार्ट बीटामध्ये त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी बघायला मिळतील. कोणते कोणते स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, ते स्टॉक्स किती वाढलेले आहेत, कोणते स्टॉक किती पडलेले आहेत, त्याची पूर्ण आयडिया तुम्हाला इथेच बघायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये कोणतंही रिबॅलन्सिंग असेल म्हणजे कोणताही स्टॉक विकायचा, त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करायचं आणि नवीन कोणत्या स्टॉक्समध्ये पोझिशन घ्यायची, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथेच दर महिन्या 2 महिन्यानंतर रिबॅलन्सिंगचा ऑप्शन बघायला मिळतो. रिबॅलन्सिंग करताना बघा तुमचा ओव्हरव्ह्यू सेक्शन जर बघितला तर ओव्हरव्ह्यू सेक्शनमध्ये युअर इन्व्हेस्टमेंट पिक्समध्ये इथेच तुम्हाला रिबॅलन्सिंग करता येतं. एक बटन क्लिक करायचं, त्यातले जुने स्टॉक्स तुमचे विकले जातील आणि नवीन स्टॉक्समध्ये ॲटोमॅटिकली सेम प्रपोर्शनमध्ये ज्या प्रपोर्शनमध्ये ते सेबी RA पोझिशन बनवत आहेत त्या प्रपोर्शनमध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स ॲटोमॅटिकली बनणार आहेत. लक्षात ठेवा, ह्या स्मॉल केस थ्रू तुम्हाला जर मार्केटचं जास्त नॉलेज नसेल, जास्त माहिती नसेल, तर या स्मॉल केस थ्रू तुम्ही प्रॉपरली छान प्रकारे पोझिशनल ट्रेडिंग करू शकता. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ थोडासा डायव्हर्सिफाईड राहील. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून बऱ्याचशा स्मॉल केसचा ॲक्सेस आहे. खूप साऱ्या वेगवेगळ्या स्मॉल केस आहेत. तुम्ही त्या स्मॉल केसच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन एक्सप्लोअर करू शकता. पण लक्षात ठेवा, काही स्मॉल केस फ्री ऑफ कॉस्ट आहेत, काही स्मॉल केस पेड आहेत. मी आता ज्या 2 स्मॉल केस तुम्हाला दाखवल्या ह्या दोन्ही फ्री ऑफ कॉस्ट होत्या. काही चांगल्या स्मॉल केस आहेत, ज्या रेप्युटेड रिसर्च अनॅलिस्टच्या स्मॉल केस आहेत, त्याचे तुम्हाला एव्हरी मंथ चार्जेससुद्धा तिथे बघायला मिळतील, लक्षात ठेवा. सो यू कॅन गो थ्रू ऑल दीज स्मॉल केस थिंग्स. एकदा जाऊन तुम्ही चेक करा. स्मॉल केस हा स्टॉक्सचा एक पोर्टफोलिओ असतो, जो पोर्टफोलिओ दर महिन्याला 2 महिन्याला रिबॅलन्स केला जातो आणि तुम्ही तो पोर्टफोलिओ इथून सुद्धा काय करता येईल तुम्हाला, तर रिबॅलन्स करता येईल, लक्षात ठेवा.